स्पॉट असतो बघा. मस्त छान नारळाची झाडं आहेत बघा. हे आमच्या आजोदादांचं घर आहे. हो ताई चहा झाला म्हणतात. कल्पदादा ताई चहा झाला म्हणतात. हो बरेचसे लोक सकाळी चहा घेत नाहीत. कोण चहा घेतं. हो चहाची सवय कोणी लावली माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का चहाची सवय कोणी लावलेली आहे? हो ब्रिटिश लोकांनी जेव्हा भारतावर ज्यांनी राज्य केलं होतं तेव्हा ब्रिटिश लोकांनी ती चहाची सवय लावली. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा भारतामधनं सगळा चहाचा व्यापार व्हायचा. चहा मसाले. तर ब्रिटिश लोकांच्यापासून सुरुवात आहे. टी बेड टी म्हणतात ना, गुड मॉर्निंग टी, बेड टी, ही सवय आपल्याला ब्रिटिश लोकांनी लावलेली आहे. आपण असं म्हणू नाही त्यांनी सवय लावली, पण ब्रिटिशच्या राज्यात आपण राहून आपल्याला चहाची सवय झालेली आहे. आणि चहा पिल्याशिवाय माणसाला तरतरी येत नाही. तुम्ही त्याला दिवसभर काय खायला दिले नाही तर मग सकाळी सकाळी चहा लागतो. हो चहा लागतो. चहा म्हणजे एक एक काय म्हणतात ना, एक प्रेम आहे, एक आपुलकीचापणा आहे चहामध्ये. आपण कोणाच्या घरी गेलो की चहा घेणार का, ते आपुलकी असते, एक प्रेम असतं. चहा झाला का, चहा घेणार का, चहा घालू का, चहा टाकू का. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलणं असतं. आमच्या पुण्यामध्ये विचारतात चहा घेणार का. हो चहा झाला का. चला मित्र, ओके बाय. काळजी घ्या सर्वांनी. ओके. काही दिसत नाही काका, काही दिसत नाही. अरे बापरे, आता दिसतं का? एका नेटचा प्रॉब्लेम आहे ताई बारामतीला. मला इथं क्लिअर दिसतंय पण तुम्हाला दिसत नसेल. ठीक आहे, मी हालत नाही, एका ठिकाणी थांबतो. आता दिसतं का ताई? हो थोडंसं पुढे गेलं की नेट दिसत नाही. आता दिसते का? ओके तर ठीक आहे. धन्यवाद मित्र. गुड मॉर्निंग करण्यासाठी आपण लाईव्ह घेतला होता. आजपासून आपली सुरुवात होईल लाईव्हची. सकाळी 7 वाजता, नंतर 11 वाजता, नंतर 5 वाजता आणि नंतर परत रात्री 9:05 आपला मोटिवेशन लाईव्ह असतो. 2 दिवस अजून मला मुक्काम इथं बारामतीला असणार आहे आणि आपण सोमवारी फ्रेश परत जाणार आहोत आपल्या पुण्यात आपल्या घरी. चला नरेंद्र महाजन दादा धन्यवाद तुम्ही लाईव्हवर आल्याबद्दल. आशिष दुपारे लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद. आणि नरेंद्र दादा तुम्ही मला विचारलं तुम्ही काय करता, पण तुम्ही काय करता हे मला सांगितलं नाही मित्र. हो तुम्ही पण सांगा. मी इथनं बोलतो तिथनं बोलतो. नरेंद्र महाजन दादा परत लाईव्हवर आल्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही कुठनं आहात. आशिष दुपारे दादा आलते धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल. आमच्या ज्योती मैत्रीताई आलत्या धन्यवाद. ओंकार फोटेकर आलते. हो ते अजून झोपलेले नाही, ते अजून जागे झाले नाहीत, पण तरी त्यांनी मेसेज केला आम्हाला, म्हणजे ते जागे आहेत असं आम्ही समजू. नंतर महाजन दादा म्हणतात दादा तुम्ही फार बोलता. हो बोललंच पाहिजे दादा. ज्योती मैत्रीताई म्हणतात चहा झाला का. त्यानंतर कल्पदादा आलते, कल्पदादांनी विचारपूस केली चहा झाला का. ज्योतिताई आलत्या त्यांनी विचारपूस केली चहा घेतला का. हो एकामेकांना विचारत जावा. चहाने प्रेम आपुलकीचं प्रतीक आहे चहा. हो चला मित्र, चहा झाला का. चला एक एक जर या अजून लाईव्ह घेऊया आपण. चला बोला बोला. स्वागतम सुस्वागतम. मराठी वानमॅच चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र. सगळे म्हणतात काका कंटिन्यू बोलतात. हो मित्र बोललंच पाहिजे. आणि आपली कॉमेडी पण कंटिन्यू असते, ॲक्शन कॉमेडी असते. ॲट द एज ऑफ 58 माणसाने ताजं तवानं राहावं मित्र. आळसपणा आणू नये. आळसपणा माणसाला मागे खेचतो. हो आळसपणा मागे खेचतो, म्हणून माणसाने फ्रेश राहा. मन तुमचं हिरवं ठेवा. हो मी माझे लाईव्ह सगळे मोटिवेशन असतात. मी लोकांना मोटिवेट करत असतो मित्र. हो कोणतरी पाहिजे तुम्हाला आशीर्वाद देणार. मला पण आशीर्वाद देणारे भरपूर होते. माझा पण असा एक स्वभाव आहे की दुसऱ्यांबद्दल चांगलं विचार करावं, चांगलं बोलावं. हो म्हणून सकाळी सकाळी चांगले विचार घेऊन आपण आलेलो आहोत तुमच्या सोबत तुमच्या समोर. चला मित्र धन्यवाद. ज्योतिताई आज तुमचे व्हिडिओ सगळे पाहतो. मी रोज सगळ्यांचे थोडे थोडे पाहतो. जवळजवळ 150 लोक आहेत माझे यूट्यूबवर फॉलोअर्स. 150 लोक आहेत, त्यातले 30 ते 40 जण लाईव्ह घेत असतात. तुम्ही विचार करा, मला दिवसातनं 15 ते 20 लोकांच्या लाईव्हवर जायला लागतं. आणि मी गेलो की सगळेजण फार आनंदाने रिस्पेक्टफुल काका आले पुणेकर आमचे, नमस्कार काका म्हणतात. त्यांचा छान छान चॅनल आहे. हो मित्र, कुठला यूट्यूबवरच्या चॅनलमध्ये आपण लाईव्हवर गेलो तर कुणी एकामेकांचं सांगत नाहीत, पण मी कुणाच्या लाईव्हवर गेलो की नक्की सगळे सांगतात आमच्या काकांचा चांगला चॅनल आहे, त्यांचे व्हिडिओ छान असतात. हो एकामेकांना सहाय्य करा, एकामेकांना हेल्प करा. चला नरेंद्र महाजन दादा खूप बोललेलो आहे. ज्योतिनंद ओके बाय, काळजी घ्या, धन्यवाद. हो मित्र, कसा लाईव्ह वाटला नक्की सांगा. छान वाटला का बघा, मस्तपैकी सकाळी सकाळी हिरवं